तर माहिती का कर्जत तालुक्यामध्ये आलोय आणि आता सध्या माहिती का तुम्ही बघत आहे खरं न्यूज चॅनल आणि खरं न्यूजच्या चॅनल माध्यमातून आपण खरं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आता अवघ्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला निकालाचं काय स्पष्टीकरण किंवा राम शिंदे साहेब किंवा रोहित पवार ह्यांच्याबद्दल एक 10 मिनिटात तुम्हाला अंदाज कळन. तर चला असू दे. आमदार रोहितदादा पवार यांचा पुन्हा एकदा विजय झालेला आहे. आता 20 दिवसापूर्वी दिवाळी झाली पण हे रोहितदादांसाठी कार्यकर्ते जेवढे पळतेत त्यांचे आजच दसरा आणि खरी आजच दिवाळी झाली. दिवसभर आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या पोरांनी एवढा त्रास दिला इकडून पण रोहितदादाचे पोरं शांत राहिले कारण की त्यांना माहीत होतं सत्य पराजित होत आहे. लेकिन सत्याचा विजय नक्की 100% झाला आणि रोहितदादांचं सरकार येऊ नाही येऊ रोहितदादा हेच आमच्या युवकांसाठी सरकार आहेत. पुढारी कुठंही जाऊन द्या रोहितदादा हेच सरकार आणि रोहितदादा हेच आमच्यासाठी सर्व काम करणार आहेत. एकच वादा सरकारला पुरून राहिले एकटा बस किती बी समोर येऊ द्या त्यांना. सर्वसामान्य जनतेतल्या मनातला आमदार निवडून आला आहे याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. आनंद आहे आम्हाला. हाच दसरा आणि हीच दिवाळी. कर्जत जामखेड मधील दादागिरी आणि दहशतवाद रोहित दादा मुडीत काढतील आणि सर्वसामान्य जनतेतील आमदार निवडून आला ह्याचा आम्हाला अभिमान आहे. आणि रोहितदादांनी फक्त विकासावर मतं मागितलेत. टीका करून मागितले असते तर रोहितदादा 50,000 निवडून आले असते. खरा भूमिपुत्र रोहितदादा पवारच आहेत. रामसेन नाहीत. खरा भूमिपुत्र रोहितदादा पवार आहेत. ही भूमिपुत्र ही जी स्वतःला भूमिपुत्र जी समजत होते हे भूमिपुत्र आमच्या दत्ताभाऊनी त्यांची जाळीमुळी काढली. हे एडीसीचे भूमिपुत्र आहेत. आता त्यांना येरमाळा एडीसीचे आहेत आणि रोहितदादा आमच्यासाठी भूमिपुत्र आहेत इथं. आता त्यांना लवकर एडीसीला पाठवून द्या. गाडी येईन त्यांची 6ची आणि त्यांना पाठवून द्या. 6ची गाडी लवकर लागलेली त्याच्यामुळे सरकार गेलं त्याचं काही नाही. आम्हाला हीच आमचं सरकार आहे. यार रोहितदादा आले म्हणजेच आमचं सरकार आलं. मी स्वतः आमच्या हळगाव परिसरात मी जनार्दन तुकाराम लवडे आहे. मी स्वतः हळगावात आमच्या सर्व नेत्याच्या भाजपच्या कार्यकर्त्यावर पैन 2 लाखाची लावली. स्वतः मी लावली 2 लाखाची पैन. ती हारलेत. मी विजय झालोय. 2 लाखाची पैन लावली. निष्ठेचा विजय झाला. निष्ठेचा विजय कर रोहितदादा पवारांचा. नेते कुठे गेल तरी कार्यकर्ते रोहितदादा सांगायचं. 2009ला सारे जेवढे रोहित पवारकडे गेले तेवढे आता सगळे राम शिंदेकडे येतं. पण आज एकटा बहादर निवडून आला आणि त्यातच आमचं सरकार आल्यासारखं आम्हाला अभिमान वाटतो. आज पहिलवान युवकांची साथ रोहितदादा पवार. आज आमचा रोहितदादांचा विजय चांगल्या ह्याने झाला आणि आज आम्हाला इतका आनंद झालो आहे आम्ही की आम्हाला आज आनंदच मावा नाही. आणि आज इतका मोठा आज दिवाळी असल्यागतच आमचा सण झाला आहे. आज आम्ही इतके खुशमध्ये आहे की आज आम्ही DJ लावून भरपूर नाचणार आहे. रामकृष्ण हरी वाजली तुतारी कर्जत जामखेड 227 कर्जत जामखेड माननीय रोहितदादा पवार यांचा विजय निश्चित झालेला आहे. अख्खा तालुकाच हटला पुढारी म्हणून पण तर सर्वसामान्य जनता रोहित पवार नाही हटला. सर्वसामान्य जनता सगळी रोहित पवाराच्या मागं आहे. हा खरा भूमिपुत्र नाही विकास पुत्राचा विजय झालेला आहे. या ठिकाणी विकास पुत्राचा भूमिपुत्राचा विजय झालेला नाही तर विकास पुत्राचा विजय झालेला आहे. आज रोहितदादांचा विजय झाला आहे. सर्वात जास्त आनंद आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना होत आहे. तरीही रोहितदादांच्या विजयात सगळ्यांनी सहभागी व्हावा. ज्या पुढाऱ्यांचा विजय नसून हा आपल्या रोहितदादाचा विजय आहे. भूमिपुत्र आता पळ काढून निघून गेलेले आहेत. जवळजवळ दिसून या ठिकाणी आजचा या ठिकाणी निकाल पाहता कर्जत जामखेड या मतदारसंघातून रोहितदादा तर आमदार झालेलेच आहेत. परंतु सत्तेचं समीकरण जरी विरोधी पार्टीकडे गेलेलं असलं तरी पण रोहितदादा पवार हे एक नावाचं ब्रँड आहे आणि त्या ब्रँडला कोणीही विकासापासून रोखू शकत नाही. यापुढेही हा विकास अविरतपणे चालू राहील कारण पवारांना वजा करून ह्या महाराष्ट्राचं समीकरण जुळू शकत नाही. पवार इज पॉवर. पवार इज पॉवर. पवार इज पॉवर. आमचं मत असं आहे आज जगदंबेच्या पालखीबद्दल खोटं बोलला हे आज जगदंबेचा कौल या. एकच वादा त्या माणसाने केळ फेकून हल्ली. दादा एकच नंबर ब्रँड आहे. दादा दादा मतदान एकदम घासून झालंय.
आता भाजपची जेवढी लोक होती हा. त्याबद्दल काय सांगाल? काय नाही गेली पळून घरी गेली गेली मागच नाव मला काय सांगते जनता मागे जनता त्यांच्या मागे जनता आहे. कुठे हा बरं 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 चल बोल. नेते बाजूला ठेवून रोहित दादा आमदार झाले आहेत. तुमचं काय मत आहे? दिल से दादा आणि फिर से दादा. आज या ठिकाणी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील कार्यसम्राट आमदार आदरणीय रोहितदादा पवार यांच्या विजयाच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं जी निवडणूक झाली या निवडणुकीच्या माध्यमात रोहित पवार या ठिकाणी एक मिनिट ढकलू नका सगळ्यांची वैल या ठिकाणी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय रोहितदादा पवार यांच्या ज्या निवडणुकीच्या माध्यमातून जी घासून आणि ठासून झालेली निवडणूक आहे यामध्ये आदरणीय दादांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा आणि जी छत्रीवाली आणि भुत्रीवाली जी ह्यांचा जो झालेला नैतिक पराभव आहे यामध्ये खऱ्या अर्थाने प्रामुख्याने आदरणीय दादांचा विजय प्रयत्न करीत असताना सर्व कार्यकर्ते असतील सर्व जनता असेल यांनी एकमताने एक दिलाने आणि सर्वांनी या ठिकाणी काम केले आणि त्यांचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो आणि आभार मानतो. दिल से दादा फिर से दादा सर्वसामान्य जनतेचा विजय सर्वसामान्य जनतेचा विजय सामान्य जनता या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचा विजय झालेला आहे. सारी दुनिया एक झाली तरी तुम्हाला सांगतो रोहित दादांनी जे कार्य केलं त्यांना हा विजय म्हणजे सर्वसामान्य जनतेचा विजय. रोहित दादा म्हणजे सर्वसामान्य जनतेचा विजय आहे सर्वसामान्याचा विजय. विजय नाही ही सर्वसामान्य तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा विजय आहे. एक जण बोला आम्ही जलालपूर गावचे पप्पू हागारे आहे. हा सर्वसामान्य जनतेचा विजय आहे तळागाळातल्या कार्यकर्त्याचा विजय आहे. दादांच्या पाठीमागे एकही पुढारी नसताना सर्वसामान्य जनतेने हा विजय किती आणलेला आहे. एकच वादा रोहित दादा तुम्ही आगे बढो. काय वाटतं तुम्हाला ऐका 2 मिनिट बा. मी बारडगाव दगडीच आहे ग्रामपंचायत सदस्य आहे. तर आमच्या बारडगाव दगडीमध्ये 794 मतं दादाला वनवे झाले ते तर 285 मतं राम शिंदे साहेबाला झाले ते. त्यामुळे आम्ही लय खुश आहेत रोहित दादा निवडून आल्याबद्दल. आणि रोहित दादा निवडून का आले त्याचं कारण सांगतो. अख्ख्या तालुक्याचं पुढारी एक झालं आणि रोहित दादाला पाडायचा निर्णय घेतला पण सर्वसामान्य जनता दादाबर होती म्हणून दादा तुम्ही झाला. काय म्हणून असं काय वाटतं दादाचा आम्हाला अभिमान आहे. हो दादा आमच्या इथं ह्याच्यावर कोऱ्याला हृदयात दादा सर्वसामान्य सर्व नेते नाही नेते कशासाठी गेले नेते त्यांच्या भाड्यासाठी गेले. जनता घेतला किती वाटला किती भ्रष्टाचार केला किती दादांच्या तुझ्यावर झालंय. दादांनी काय गरिबांच्या कामं केले तर असल्या पुढाऱ्यांच्या कामं नाही केलं. पुढारी फक्त पैशासाठी पळतो. ही जनता फक्त लीड ही जनताला 1200 मतं पडली. विजय जनताने सगळे गुंडागिरी संपूर्ण दादाला मतं दिले तर गुंडा नुसते जनता सकाळी पैसा वाटप भाजपनेच केला. राम शिंदे साहेब 50 कोटी आले तर खोके आले. पुढाऱ्यांनी लय पैसा वाटला पण सर्वसामान्य जनता तळागाळातला कार्यकर्ता लढला म्हणून आज दादा विजयी. ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पुढाऱ्यांनी पैसे वाटले सर्वसामान्य जनतेवर दबाव आणला म्हणून ही लीड कमी आहे. पण दादा हा सर्वसामान्यपर्यंत पोहोचल्यामुळे सर्वसामान्य काम केल्यामुळे दादा हे पूर्ण ताकदीने निवडून आले आहेत. लीड बद्दल काय म्हणतात? लीड आहे ना ही सर्वसामान्य जनतेने दादांना निवडून दिलं. लीड आहे ना आता गेल्या वर्षी 46,000 मतांनी दादा आलं होतं पण इथं पैशाचा वापर केला
दमशाही हुकुमशाही हे असलं कुठे धंदा असतात का? कसं झालं आता सरकार भाजपचं होतं तर महिलांमध्ये फेक प्रकारचा नरेटिव्ह पसरवला गेला की बाबा महिलांना आपण 1,500 रुपये गेलेत, जर आपला मतदार निवडून आला तरच आपण ते पैसे वाटणार आहे, जर दादांना तुम्ही मतदान दिलं दादा जर निवडून आले तर बीजेपीचा उमेदवार निवडून आला तर आम्ही तुम्हाला पैसे देणार नाही, अशा प्रकारचा नरेटिव्ह प्रत्येक गावामध्ये मतदारसंघामध्ये पसरवला गेला. पण दादा हे सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचलेले होते. इथं येणारा कार्यकर्ता तुम्हाला कोणत्याच मोठ्या घरातला दिसणार नाही. हे प्रत्येक उभा राहिलेला कार्यकर्ता सामान्य कार्यकर्ता आहे. एक सुद्धा कार्यकर्ता असं तुम्हाला जे बाबा 4 चाकी गाडी 10 चाकी गाडी 10 लोक घेऊन फिरतोय असा प्रत्येक सामान्य गरीबातला गरीब माणूस उभा इथं. आणि हीच दादांची गरीब ताकद आहे. दादा निवडून येणं महत्वाचं आहे. प्रत्येक सामान्य नागरिकापर्यंत पोहोचलेले दादा इथं. आणि पैसा पुढच्या पार्टीकडून उलट्या पद्धतीने वाटला गेला. कसा? लाडकी बहीण योजनेमार्फत. तुम्ही नसतं असं म्हणू नका, कारण लाडकी बहीण म्हणजे नरेटिव्ह पसरवला गेला की लाडकी बहीण तुम्ही जर उमेदवार बीजेपीचा निवडून दिला तरच तुम्हाला लाडकी बहीण योजना मिळणार. त्याच्यामुळं महिलांना संभ्रम निर्माण झाला की बाबा आपली लाडकी त्यांनी पैशाचं वाटप केला, पैसे सामान्य लोकांपर्यंत पोहोचलेच नाही. पैसे पुढाऱ्यांनाच गेले. ज्यांनी पैसे आले होते पुढाऱ्यांनी सामान्य लोकांना पैसे दिले गेले नाही. ते चुकीचं आहे की सामान्य लोकांना पैसा भेटला. हा पैसा पुढाऱ्यांच्याच खिशात गेलेला आहे. प्रत्येकाचं हेच मत राहणार आहे. जास्त पैसा कोणाचा वाटप? या ठिकाणी मी जलापूरमधून बोलतोय. ऐका ना, सर्वसामान्य जनता ही रोहिदादाच्या पाठीमागे कशामुळे थांबलेले आहे? सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळून काम करणारा आणि जे लहान मुलं आहेत त्यांना जे लागते किट वगैरे त्यांचे आई वडील हे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या पद्धतीने काम करतात. त्याचबरोबर आता सध्याची पैशाचे तुम्ही बोलता, बरं फक्त सर्वसामान्य माणूस पैशाचे तुम्ही बोलता, त्यांनी जे पुढाऱ्यांमार्फत सर्व जनतेपर्यंत जे त्यांच्या ठराविक कार्यकर्त्यामार्फत पैसे पोच केलेत त्याच्यामुळे लोकांचे संभ्रम निर्माण झाला आणि त्या पैशाचा वेगळ्या पद्धतीने वापर करून जनतेची दिशाभूल करण्याचं काम केलं. परंतु सर्व जनता ही रोहिदादाच्या पूर्ण ताकदीने मागे राहिलेली आहे. थोडा का होईना, फरकाने का होईना, पण जनतेने सर्वसामान्य जनतेने रोहिदादाला कौल दिला आणि या ठिकाणीच खरंच सत्याचाच विजय होत असतो. काय मत आहे तुमचं? जलालपूर गावामध्ये इतका पैशाचा मेमाप वापर झाला राम शिंदे साहेबांनी, आणि एका साईडला नेते आणि एका साईडला सर्वसामान्य कार्यकर्ता अशी गावामध्ये मतदान झाले. आणि तिथं दमदाटशा म्हणजे ही दमदाटशाही त्याला मतदान घेण्याच्या रूपात झालेलं आहे. आणि पैशाचा बेमाप सुरू वापर राम शिंदेनी केलेला मुळं रोहितदादांना फक्त सर्वसामान्य कार्यकर्ता आमच्यासाठी फक्त दादा महत्वाचं, सरकार महत्वाचं नाहीत. काय म्हणता? सरकार जरी आलं नसलं तरी दादा अख्खे एका सरकाराला कापी इथं. निधी कोण देणार? दादा बांधून आणणार त्यांना, पण निधी जाणार. एकाच भूमिपुत्र रोहित दादा, राम शिंदे भूमिपुत्र नाही. 100% विकासाचं विजन म्हणजे रोहित दादा. इथं विकास हा रोहित दादाच करतात. इथनं मागही रोहित दादांनीच विकास केला. वरचं सरकार भाजपचंच होतं. ह्याच्या अगोदर बी पहिलं भाजपचं सरकार होतं त्यावेळेस बी दादांनी विकास केलेला आहे. सगळे रोड रस्ते पाणी सगळा रोहित दादांनी विकास केलेला आहे. मूळ मुद्दा शेतकऱ्यांचा ऊस. आता बी भाजपचं सरकारच होतं आणि ह्याच्या अगोदर बी भाजपचं सरकार आहे. तरीही रोहित दादा हा विकासाचा माणूस आहे आणि इथनं पुढेही रोहित दादाच विकास करतील. या ठिकाणी सरकार जरी कुणाचं बसलं तरी पवारांना विकासासाठी कुणी थांबू शकत नाही. पवार हीच एक ब्रँड आहे आणि विकासासाठी फक्त पवार नावाची चर्चा आहे. कारण शासनाचा निधी मिळाला नाही तरी रोहित दादा पवार यांनी स्वतःच्या खिशातून पैसे घालून मतदारसंघाचा विकास केलाय आणि ही काम याच्या पुढे 40 वर्ष 50 वर्ष चालूच राहील. तुमचं काय म्हणायचं? आमचं एकच म्हणणं असं आहे की रोहित दादा एकच वादा आणि रोहित दादा शिवाय ह्या कर्जत जामखेडला पर्याय कुणाचाच नाही आणि कोणी येऊ दे फक्त एकच मेन रोहित दादा, फक्त रोहित दादा. पॉवर इज पॉवर, पॉवर इज पॉवर. बस हे फिरसे दादा रोहित दादा म्हणजे आमचं सरकार. व्यावसायिक व्यक्ती असल्यामुळं त्यांना निधीची काही जरूरत नाही, कारण जनतेचं त्यांच्यावर प्रेम आहे आणि ते बी जनतेवर प्रेम करतात. त्यामुळे रोहित दादा काही कमी पडणार नाहीत. एवढेच पाहिजे.
नाही झाला पाहिजे, सरांना त्रास नाही झाला पाहिजे. फक्त सरांनी आमच्याबद्दल काम चांगलं केलं. माझं मागवा ना मागवा सरांना नका जाऊ. बस